घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावरती एक होर्डिंग कोसळलंय। अनेक जण त्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती आहे। तर इकडे वडाळ्यामध्ये पार्किंग लिफ्ट कोसळलेली आहे। याची दृश्य सुद्धा धडकी भरवणारी आहे। दोन दुर्घटना मुंबईमधल्या, जिथे पेट्रोल पंपावरती होर्डिंग कोसळलेलं होतं आणि काही जण त्याखाली अडकले अशी माहिती मिळाली आहे। तर तिकडे वडाळ्यामध्ये पार्किंगची लिफ्ट अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली। आणि घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची नवी दृश्य आता समोर आलेली आहेत। अनेक जण त्याखाली अडकल्याची माहिती समोर येते आहे। घाटकोपरमध्ये एका पेट्रोल पंपावरती हे होर्डिंग कोसळलेलं होतं आणि त्याखाली काही जण अडकलेली आहेत। काही वाहनं अडकलेली आहेत त्याखाली। वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कदाचित या वाहनांमध्ये काही जण अजूनही अडकलेले असावे। उमेश करंजकर आमचे सहकारी आपल्या सोबत आहेत। उमेश, ही क्लोजअप दृश्य आपण बघतोय आणि अक्षरशः वाहनं त्या होर्डिंग खाली अडकलेली आहेत। या वाहनांमध्ये कोणी व्यक्ती आहेत, कोणी पॅसेंजर्स अडकलेले आहेत? उमेश करंजकर फोन। उमेश, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हा, नक्कीच नम्रता, जर आपण पाहिलं तर गेल्या 1 ते 1.5 तासापासून संपूर्ण मुंबईवर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वादळ वारा सुटलेला आहे। अनेक ठिकाणी पाऊस पडलेले आहेत। लोकलचा खोळंबा झालेला, अशी सगळी परिस्थिती मुंबईत असताना एका त्या ठिकाणी जी लिफ्ट पडली त्या तिथे एक माणूस जो आहे तो दबला गेलेला आहे। त्याच्या संदर्भातली जी बचाव कार्य ते देखील सुरू आहे। तर जो मोठा बॅनर पडला तिथे देखील बचाव कार्य जे आता सुरू करण्यात आलेलं आहे। अद्याप जीवितहानी असलेली कुठे दोन्ही ठिकाणी अद्याप स्पष्ट झालेलं नाही, किंवा महानगरपालिका असेल किंवा मग अग्निशमन दल असेल, या दोघांकडनं या संदर्भातली कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये। मात्र सध्या या दोन्ही ठिकाणी बचाव कार्य जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। होय उमेश, तुम्ही सोबत राहाच। ही दृश्य खरं तर खूप धडकी भरवणारी आहेत, कारण ज्या पद्धतीने वाहनं या होर्डिंग्सच्या अँगल्स खाली अडकलेली आहेत, या लोखंडी अँगल्स खाली अडकलेली आहेत, खरोखरच हे धडकी भरवणारं दृश्य आहे। वडाळ्यातली जी लिफ्ट कोसळली त्याखाली एक व्यक्ती अडकलेला आहे, ज्याच्या बचाव कार्य सध्या सुरू आहे। प्रशांत अंकुशराव आमचे सहकारी घाटकोपरमध्ये होते। त्यांनी अगदी काही मिनिटांपूर्वी इथल्या सद्यस्थितीचा आढावा घेतलेला आहे, आपण बघूया। मुसळधार पावसामुळे घाटकोपर येथील हा जो पेट्रोल पंप आहे त्याचं छत जे आहे ते पूर्णपणे आपण बघू शकतो, जे हे मोठं होर्डिंग होतं ते होर्डिंग जे आहे ते पूर्णपणे खाली आलेलं आहे आणि त्यामुळे अनेक जण जे आहेत त्या या होर्डिंगच्या खाली जे आहेत अडकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी अग्निशमन दल असेल किंवा अँब्युलन्स असेल ते पोहोचलेले आहे। मात्र ज्या प्रमाणात मदत पाहिजे त्या प्रमाणात मदत मात्र ती आहे ती भेटत नाही। आपल्याबरोबर इकडचे काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते देखील आलेत। राखीताई आहेत, आपण राखीताई, हे जे किती जण अडकल्याची सरकारी माहिती मिळते? आता फायर ब्रिगेडच्या वतीने त्यांना कसं रेस्क्यू करता येईल त्याच्यासाठी फायर ब्रिगेड त्या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न करतायत। त्यांना लागणारे जे काही मशिनरी आहेत ते आम्ही स्थानिक स्तरावरती चालू असणाऱ्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये JCB असेल, हायड्रा असेल, कटिंग मशीन असेल, हे सगळं आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यासाठी मोबिलाइज करण्याचं काम चालू आहे। आता किती लोक त्याच्या खाली आहे किंवा काय हे लगेच सांगता येणार नाही, पण स्थानिक स्तरावरच्या मुलांनी त्या ठिकाणी लगेचच उभं राहून ज्यांना त्यांना काढणं शक्य होतं त्यांना काढण्याचं काम केलंय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्थानिक लोकांनी म्हणजे स्वतः येऊन या सगळ्यांना तिथे रेस्क्यू करण्याचं ते काम करतात। आपण बघू शकतो की या ठिकाणी जे होर्डिंग पडताना जे व्हिज्युअल दिसलेले आहेत, मात्र आतापर्यंत अनेक गाड्या ज्या आहेत त्या गाड्या आतमध्ये अडकल्याचं दिसत आहेत। मात्र ज्या प्रमाणामध्ये बचाव यंत्रणा पाहिजे होती ती यंत्रणा काही अजून आलेली दिसत नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट आर्यसह प्रशांत अंकुशराव, पुढारी न्यूज, मुंबई।